एसजे इंडस्ट्रीज की प्रोप्राइटर ऑनर सुमन जी झा सर का आगमन होगा, जिनके माध्यम से टॉस बॉक्स हमें स्पॉन्सर दिया गया और साथ ही साथ उनका हम तहे दिल स्वागत करेंगे। वेलकम सुमन झा सर। और साथ में हम देखेंगे रॉयल टच के प्रोप्राइटर ऑनर तौफीक जी चौधरी सर भी हमारे साथ रहेंगे। आइए सर, आप दोनों का हम तहे दिल इस्तेमाल करें इस प्रतियोगिता में। पैराडाइज महाराष्ट्र वर्ल्ड कप 2026 25 ईयर्स। और नीलेश मिश्रा लेकर आए हमारे गेस्ट को प्लीज। देखिए, जितने भी हमारे वॉलंटियर्स हैं प्लीज हम सभी से गुजारिश करें मैदान के अंदर आ जाइए। पैराडाइज वॉलंटियर्स, एसजी इंडस्ट्रीज की प्रोप्राइटर ऑनर सुमन जी झा, इनका हम स्वागत कर रहे हैं। एसजी कंसल्टेंसी और एसजी इंडस्ट्रीज की ऑनर सुमन जी झा और साथ ही साथ रॉयल टच के प्रोप्राइटर तौफीक जी चौधरी, आप सभी का हम स्वागत कर रहे हैं हमारे मंच पर आकर विराजमान। थोड़े क्षण में हम इस प्रतियोगिता का उद्घाटन समारोह परिपूर्ण करेंगे और परीक्षित ठाकुर, अशरफ मेमन, इकबाल, फैजल मेमन, एजाज, आरिफ, आप सभी से गुजारिश करेंगे बालू सर आपण सगळ्यांनी यायचं। चला थोड़े क्षण में हम इस प्रतियोगिता की शुरुआत करेंगे। आइए सभी लोग प्लीज आ जाइए। पहले हम नीलेश हार लेकर आइए प्लीज। प्रथमतः आपण महाराष्ट्र आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण पुष्पहार वितरित करणार आहोत। हेलो हेलो, जबीर खान, सभी यहाँ पर आइए प्लीज। हम फिलहाल महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण पुष्पहार वितरित करणार आहोत। विनंती करेल परीक्षित ठाकूर, हार्दिक आरेकर आहे इकडे आमच्या बोलण्यात। चला परीक्षित ठाकुर, आइए सुमन जी झा, पल्ली भाई आप आगे आइए प्लीज। आशिष पिल्ले आपण सुद्धा यायचं, चिराग पाटील आपण सगळ्यांनी यायचं, पुढे यायचं प्लीज। चला सगळ्या पुढे जाए। सुमन जी आइए, सुमन जी प्लीज। सुमन जी, आपके शुभ हाथों से हम महाराष्ट्र देवत श्री छत्रपति शिवाजी महाराज, इन्हें हम पुष्पहार वितरित करने वाले हैं। एक देखिए, महाराष्ट्र के आराध्य देवत जिन्होंने हिंदुत्व के लिए बहुत बेहतरीन काम किया और पूरे महाराष्ट्र के आराध्य देवत जिन्हें कहा जाता है, उनका हम पुष्पहार वितरित करेंगे उनकी प्रतिमा को। और सुमन जी जैन के हाथों से हम चढ़ा रहे, बोले जय भवानी, जय भवानी। बहुत बहुत शुक्रिया सर। अब सभी से गुजारिश करेंगे, अभी फिलहाल हम देखिए महाराष्ट्र के आराध्य देवत ने हमें प्रतिभा पर हम पुष्पहार चढ़ाए। भी अब क्रिकेट के आराध्य देवत खेल पट्टी का हम पूजन करेंगे। आइए प्लीज, सभी लोग से मैं गुजारिश करूंगा। सभी से मैं गुजारिश करूंगा, आइए प्लीज। फिलहाल हम भूमि पूजन करेंगे जहां पर क्रिकेट के आराध्य देवत पिच का उद्घाटन करेंगे। आरिफ मेमन, नेवलकी ऑप्टिकल साखीर बावला सर के सुमन जी झा, तौफीक चौधरी, परीक्षित ठाकुर, आशीष पिल्ले, चिराग पाटिल, सभी से मैं गुजारिश करूंगा, आइए प्लीज। हमारे सीनियर्स खिलाड़ी अशरफ मेमन, गणेश सरपिल्ले, आप भी आइए प्लीज। हमारे सीनियर्स जो खिलाड़ी हैं इस पैराडाइज टूर्नामेंट के, हाँ, रोहनजी गावट, साहित्य में मंडप परीक्षा के ऑनर नाना आपण सुद्धा यायचं आहे। साथ ही साथ मैं गुजारिश करूंगा सभी लोग आ जाइए। बालू अग्रे हमचे कोच, सभी समय आ जाइए प्लीज। देखिए, पहले हम रिबिन कट करेंगे, कट करने की प्रतियोगिता। हाँ, अशरफ मेमन आ चुके हैं, प्रशांत पाटिल और समीर खान अंपायर आ जाइए प्लीज। हाँ, प्रतीक अपन आगे रहायचं। देखिए, हमारे बीच फिलहाल से मेहमान पहुंच चुके हैं और थोड़े क्षण में हम रिबिन कट करने वाले हैं। हाँ, चलिए मैं गुजारिश करूंगा, आइए प्लीज।
हां हेमंत रेडी मंथन आपण रेडी आहात. पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप 2026 25 रोप महोत्सव वर्ष आपण साजरा करतोय आणि खूप चांगला क्रिकेट क्लब सर्वधर्म समभाव असा क्रिकेट क्लब आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य पण आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. यावर्षी सुद्धा आपण पाहिलं खूप सारे सोशल वर्क या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि जर पाहिलं गेलं तर आशिषजी पिल्ले सर असतील, सुकून फाउंडेशनचे अध्यक्ष अनिस खान सर आपलं सुद्धा वेलकम असेल. तसंच सुमनजी झा आमच्यावर जोडले गेलेत. आरिफ मेमन असतील, साकीर बावला आमचे लेजेंडरी खेळाडू आहेत. साकीर बावला ऑफ ब्रेक गोलंदाज त्याची ख्याती राहिली आहे आणि दोन्ही संघ सज्ज झालेत आमच्या बरोबरीने. चला विनंती असेल आपण यायचं पुढे. आरिफ मेमन, सुमन झा, आशिष पिल्ले सगळ्यांनी यायचं आहे. आपण रिबिन कट करणार आहोत. जबीर खान यायचं प्लीज. सुमनजी झा और आरिफ भाई पली भाई आइए. सगळ्यांना हात लावायचा आहे. आई आशिष 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 सगळ्यांना हात लावायचं, सगळ्यांना हात लावायचं. चला हां टाळ्या वाजवा. पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप आपण रिबिन कट करतो आणि उद्घाटन समारंभ आपण पूर्ण करतो. नंतर प्रथमतः अपन उद्बत्ती आइए सर आगे आ जाइए. हाँ ये पुष्पहार वितरित किया जाएगा. पुष्पहार वितरित करेंगे हम. फिलहाल संस्मर पुष्पहार वितरित करायचे अष्टावर यशाचं पूजन केला जाईल. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्यानंतर आपण उद्बत्ती नक्कीच उद्बत्ती लावणार आहोत. हा हा चला आपण बोला गणपती बाप्पा. त्यानंतर विनंती करेल आशिष पिल्ले आपण यायचं. आशिष पिल्ले, आशिष पिल्ले यांची शुभेच्छा शेफळ अर्पित केला जाईल. हा पहिले आइए परीक्षित ठाकूर. अपरिषद ठाकूर यांची शुभेच्छा शेफळ अर्पित करणार. त्यानंतर विनंतीशील आशिष पिल्ले सर आपण या. आरिफ मेमन असतील, आरिफ मेमन बाबा सुद्धा आहेत. त्यानंतर आशिष पिल्ले असतील, अनिस खान आपण सुद्धा यायचं आहे. हां अनिस खान आपण, आशिष पिल्ले आपण या. त्यानंतर अनिस खान येतील. अनिस खान आपण यायचं. अनिस खान प्रत्येकाने आपण शिल्पट अर्पित करायचं आहे. त्यानंतर नेवलकी ऑप्टिकलची साकीर भावला आपण यायचं आहे. चिराग पाटील, त्यानंतर रोहनजी गावड, साहित्य मंडपचे ऑनर नाना पण सुद्धा यायचं. हां त्यानंतर विनंती करेल एजाज आपण सुद्धा यायचं. आणि मी विनंती करेल आमचे कोच बाळू आगरे काका आपण सुद्धा यायचं आहे. बाळू आगरे काका या. हां नक्कीच पाहू शकाल बाळू वगैरे का यांची शुभेच्छा आपण शिरवळ करतो. प्रत्येक वेळी आपण नक्कीच गणपती बाप्पा. साकीर भाई आइए. आपका हो गया, साकीर भाई का हो गया. मैं विनंती करेल गणेश सरपिल्ले या. गणेश सरपिल्ले आपण यायचं आहे. आमचे सिनियर्स खेळाडू आहेत गणेश सरपिल्ले, लेजेंडरी क्रिकेटर. नक्कीच अप्रतिम आशीर्वाद आपण करतो. प्रत्येक पाहुण्यांनी आशीर्वाद अर्पित केला. त्यानंतर आपण प्रथमतः जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये हाँ जबीर आइए सभी लोग आगे आ जाइए. मेहमान आरिफ भाई, सुमन जी आ जाइए. सभी लोग आगे आ जाइए. सगळ्यांनी पुढे यायचं. चला सभी लोग आगे आ जाइए. अब फिलहाल देखिए हम इस टूर्नामेंट में जहां पर ट्रॉफी अनावरण करने वाले हैं और उसके पहले हम टी शर्ट्स जो इस टूर्नामेंट में, हाँ देखिए हर साल कुछ नया करने का प्रयास रहता है पैराडाइज क्रिकेट क्लब का. आइए सभी लोग.
आगे ये हम जो टी शर्ट्स चला आपण पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप 2026 नक्कीच वाट सगळ्यांनी पाहिली या स्पर्धेला आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 2500 रौप्य महोत्सव वर्ष आपण साजरा करतोय आणि आजची पहिलीच रात्र पहिल्याच रात्रीमध्ये पहिला सामना दोन्ही संघ जोडले गेले आमचे पाहुणे सुद्धा आमच्यापर्यंत जोडले गेलेत आणि थोड्या क्षणामध्ये आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय ते आपण परिपूर्ण करणार आहोत. पहिल्यांदा आपण सुपर 8 मध्ये संघ असणार आहे बघा टॉप 8 म्हणजे संघ पोहोचतील म्हणजेच या स्पर्धेमध्ये 24 एक गाव ओपन संघ आहेत आणि ग्रामीण संघासुद्धा आपण प्राधान्य दिलं गेलं त्यामधून जेही 8 संघ येतील त्या 8 संघांना आपण जे टी शर्ट जे पॅटर्न आहेत प्रत्येक वर्षी आपण 8 संघांना टी शर्ट देतो या स्पर्धेच्या माध्यमातून ते टी शर्ट्स कुठल्या पॅटर्नमध्ये असतील ते प्रथमतः आपण अनिवार्य करणार आहोत आणि ते आपण इकडे दाखवणार आहोत ते आमच्या पूर्ण पाहुण्याच्या माध्यमातून आपण अनिवार्य करणार आहोत. विनंतीशील यायचं पाहुण्यांनी साकीर भाऊ असतील सुमनजी जाइए आशिष जाइए पहिले भाई प्लीज मित्रांनो टाळ्या करा बघा सुपर 8 मध्ये कॅमेरामॅन हे फोकस करायचं आहे. सुपर 8 संघांना कुठला टी शर्ट्स आपण परिधान करणार आहोत सुपर 8 मध्ये म्हणजे 4 तारखेला कोण घेणार आहे ते टी शर्ट्स एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप सुपर 8 मध्ये नवीन पॅटर्न आपण देणार आहोत हे पॅटर्न पाहणार आहोत सुपर 8 साठी खूप चांगला फॅब्रिक खूप चांगला डिझाईन्स स्मूथली लाइटली कलर है जास्त अट्रैक्टिव वाटत नहीं परंतु एज अ प्रोफेशनल टी शर्ट वाटते. सुमन जी आपको भी टी शर्ट देखकर कुछ स्माइल आपके चेहरे पर आई काफी बेहतरीन टी शर्ट है और यानंतर आपण लगेच ट्रॉफीकडे वळणार आहोत. सभी लोग लाइन पर आ जाइए. हाँ बली भाऊ आपण इकडे भरायचं साकिर भाई यहाँ पर आइए आप लोग. हाँ देखिए अभी थोड़े ही क्षणों में हमने टी शर्ट्स आपने कहा ट्रॉफी इनॉग्रेशन किया जाएगा. जो टीम चैंपियन बनेगी उसे दी जाएगी लगभग 4.5-5 फुट की ट्रॉफी देखने को मिलेगी जहां पर गोल्डन सुनहरी ट्रॉफी यहां पर हमें देखने को मिल रही है. मगर ये ट्रॉफी किस तरह की कौन सी डिजाइन की होगी जो टीम चैंपियन बने उसे दी जाएगी
और देखिए फायरवर्क्स भी हो यहाँ पर देखने को मिलेगा जब ट्रॉफी हम करेंगे। आइए सभी लोग, मैं गुजारिश करूंगा सभी लोग आपको हाथ लगाना। आइए सभी लोग, हाँ हाथ लगाइए। 1 2 3, ये खूबसूरत ट्रॉफी, ये खूबसूरत ट्रॉफी यहां पर देखने को मिलेगी। तालियां बजनी चाहिए। चमचमाती गोल्डन ट्रॉफी और ये बेहतरीन ट्रॉफी, ये खूबसूरत ट्रॉफी यहां पर दी जाएगी। और मैं गुजारिश करूंगा प्रतीक वो लेकर आइए 25 ईयर्स यहां पर आप लेकर आइए प्लीज। और आगे लेकर आइए, आगे लेकर आइए। हाँ सभी लोग आइए मेहमान, इसे आप लोगों सभी को पकड़ के रखना है। आइए सभी लोग, जबीर आप भी आइए जबीर। हाँ देखिए, ये देखिए पैराडाइज ग्रुप बोईसर हम 25वां साल यहां पर मना रहे हैं। मगर मैं बताना चाहूंगा 25 साल ये सिर्फ क्रिकेट के माध्यम से नहीं रहे हैं। सर्वधर्म समभाव, फिर गणपति हो या फिर क्रिसमस हो, रमजान ईद हो, मोहर्रम हो या फिर क्रिकेट हो या फिर कोई सोशल वर्क हो, ये सब एक साथ मनाती है। ऑल ओवर पालघर डिस्ट्रिक्ट में, मैं कहूंगा पूरे महाराष्ट्र में पैराडाइज ये ऐसा ग्रुप रहा है जो हमेशा सभी त्योहार एक साथ मिलकर मनाती है। वो 25वां साल हम यहां पर मना रहे हैं। और ये बलून्स और ये बैनर पे आप देख सकते हैं, कैमरामैन हार्दिक फोकस कर रहा था, क्लोज गया है। पैराडाइज ग्रुप बोईसर सेलिब्रेटिंग 25 इयर्स ऑफ सिल्वर जुबली, क्योंकि ये जमीन पर, ये आसमान में हमेशा नाम रहेगा। और पैराडाइज ये स्वर्ग, उसे पैराडाइज कहा जाता है और ये स्वर्ग है। तो मैं बोलूंगा ये बैनर आपको स्वर्ग में भेजना है। 1 2 3, पैराडाइज ग्रुप 25वां साल आसमान में उड़ता हुआ नजर आएगा और यह हवा के साथ चला जाएगा। और ये आप देख सकते हैं विश नेटवर्क पर आप टेलीकास्ट देख रहे हैं, खूबसूरत टेलीकास्ट। आखिरी वक्त हमारे क्या ड्रोन्स जो हमारे चला रहे हैं मिस्टर मंथन, विश नेटवर्क की पूरी टीम बढ़िया काम कर रही है। और ये आसमान में जहां पर भी उतरेगा लोग देखेंगे। हाँ जो नबी विकास आप आइए आगे। और महेश, महेश दौड़ी, सूरज खड़े आ जाइए आप। हाँ अहमद 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 चौधरी, गुड्डू आइए। आशीष भाई, आशीष आशीष पिल्ले और साकिर बावला, साकिर भाई है, साकिर बावला। हाँ विकास देखिए कोट परिधान करेंगे दोनों ही कैप्टन्स। हाँ शुभम मेंसवर की तरफ से हमें हर साल की तरह ये कोट्स दिए जाते हैं, उनका भी हम धन्यवाद करेंगे। देखिए हाँ यहाँ पर थोड़े शर्म टॉस करेंगे, हवाएं काफी तेज हो चुकी हैं। मुझे लगता है हार्दिक वॉलंटियर से काम बढ़ने वाला है टॉस के बाद। वॉलंटियर्स आपको तैयार रहना होगा, जैसे ही टॉस होगा थोड़ा सा काम आपका बढ़ चुका है। जो खूबसूरत पिच बनाई गई है उस पर थोड़ा सा काम बढ़ चुका है। पैराडाइज मार्च वर्ल्ड कप 2026 की पहली रात और पहला मैच, मैं गुजारिश करूंगा टॉस के लिए। पहला टॉस यहां पर किया जाएगा। एचजीएस इंडस्ट्रीज के प्रोप्राइटर ऑनर सुमन जी झा, आइए आपके शुभ हाथों से हम करेंगे टॉस, पहला टॉस। और देखिए टॉस जब किया जाएगा, कैमरामैन फोकस आपको कर रहा हूं, यहां पर लिखा गया पैराडाइज क्रिकेट क्लब जो 25वां साल हम मना रहे हैं। और दूसरी तरफ जो पैराडाइज क्रिकेट क्लब के फाउंडर रहे हैं, जिन्होंने इस टीम को बनाया, इस ग्रुप को बनाया, ये नाम यहां पर लिखा पल्ली, यानी परीक्षित ठाकुर पल्ली, जिनका 50वां बर्थडे में मनाने वाले हैं। ये आप देख सकते हैं हमारे स्क्रीन पर। तो दोनों कैप्टन्स आपको यही कॉल करना है, पल्ली 50 या फिर 25। ओके पीसीसी 25 या फिर पल्ली भाई 50। तो सुमन जी कॉल, हुज कॉलिंग फर्स्ट? चॉइस देना, चॉइस देखिए जिंदगी में भी चॉइस होनी चाहिए। सुमन जी झा चॉइस दे रहे हैं। और यहाँ पर जय जोगना आगमन का कॉल कॉइन स्पिन किया जाएगा। यस अभी हाँ कॉइन स्पिन होगा। पल्ली 50 का कॉल किया गया है। और यहाँ पर देखेंगे क्या है, पहला टॉस यहाँ पर क्या गिरा है। और यहाँ पर पीसीसी यानी पैराडाइज क्रिकेट क्लब 25। सुमन जी हमारे साथ जुड़े। देखिए टॉस यहाँ पर हो चुका है, मगर सुमन जी मैं आपसे 2 शब्द पूछना चाहूँगा। सुमन जी कैसा लग रहा है?
हर साल आपको इनवाइट करते हैं, मगर आज इस साल मुझे लगता है अपने स्पेशल टाइम निकाला है, क्योंकि बहुत साल से हम ट्राई करें कि आप यहाँ पर आए, मगर आपको टाइम नहीं मिला। यहाँ पर आने के बाद कैसा लगा आपको? ये जो ऑर्गेनाइज करते हैं बहुत अच्छे तरीके से करते हैं, और इसके वजह से बहुत लोगों को अच्छा खेलने को, परफॉर्म करने को, अपना परफॉर्मेंस दिखाने के लिए भी टाइम मिलता है, और उन लोग को अपना करियर पे इन लोग आगे फोकस कर सकते हैं ये सारी चीज़ों की वजह से। एज ऑफ क्रिकेट मगर हर एक काम में पैराडाइज जो आपने नाम भी सुना कि मैंने कहा गणपति हो या फिर मोहर्रम हो, कोई भी फेस्टिवल हो या फिर कोई सोशल वर्क हो, सभी जो हमारे ग्रुप के मेंबर्स आशीष पिल्लाई भी हैं जो सुकून फाउंडेशन चलाते हैं, परिचित ठाकुर हैं, बहुत से अच्छे काम है यहाँ पे होते हैं। तो इस तरह का सपोर्ट आपका भी रहा, आप भी हमारे फैमिली मेंबर बन चुके हैं, आपका धन्यवाद करना चाहूँगा। तो चलेंगे कैप्टन से तो बात कर लेते हैं। कैप्टन, टॉस जिंकला आहे फर्स्ट ऑफ, आणि 5 षटकांचे मॅचेस आहेत, अनेक नवीन नियमसुद्धा, इम्पॅक्ट प्लेयरसुद्धा या नियममध्ये स्पर्धेमध्ये ठेवले गेले. टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. कसं वाटतं पॅराडाईज जेव्हा जेव्हा स्पर्धा असते, किती आतुरता असते की स्पर्धा खेळायचीच आहे? नक्की दरवर्षी आम्ही वाट बघतो या टुर्नामेंटची. गेले 3-4 वर्ष आम्ही ग्रामीणच खेळत होते, पण गेल्या वर्षी आम्ही ओपन खेळले आणि ओपन खेळून फार मजा आली. त्यामुळे आता आम्ही ओपनच टुर्नामेंट खेळणार आहे याच्यामध्ये, आणि ते ओपन खेळायची फार मजा येते. नक्कीच चांगले शब्द सांगितले. विकास, तुझ्याकडे होते, टॉस नक्कीच गमावला. टॉस जिंकला असता तर नक्कीच तू फिल्डिंगच केली असती, पण तुला बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचे सामने आहेत, एक नवीन रूल्स, इम्पॅक्ट रूल्ससुद्धा आपण ठेवले गेले आहे, कारण की आपण 9 खेळाडू खेळतो, एखादा खेळाडू जेव्हा डगआउटमध्ये बसतो त्याला पण संधी भेटणार आहे. तर टॉस जिंकला तर निर्णय काय असता फर्स्ट ऑफ? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आणि इम्पॅक्ट रूलबद्दल काय सांगेल? काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न पॅराडाईज प्रत्येक वर्षी करते. पॅराडाईज सांगितलं तर काहीतरी नवीनच असते त्यांचं, आणि इम्पॅक्ट सांगितलं तर दावा खेळाडूला पण संधी भेटेल. तुम्हाला किती आतुरता असते? मला वाटते की खूप वर्षापासून खेळतात, पण खूप सारे टुर्नामेंट तुम्ही मारले आहेत. पॅराडाईज हा एक मानाचा वर्ल्ड कप तुमच्या नावावर अजून आला नाही आहे. लास्ट इयर काही कारणास पावसामुळे काहीतरी स्पर्धा थांबली होती, परंतु यावर्षी संधी असणार आहे. पहिलाच उद्घाटन सामना तुम्ही खेळतात, शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे. हो हो, नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि फायनल जिंकण्याचा. 2-1 लाखची स्पर्धा तुमच्या नावावर आहेत. ही 1 लाख खूप मोठी टुर्नामेंट आहे, खूप मोठा संघ सर आहे. पॅराडाईज क्रिकेट म्हणजे खूप पालघर तालुक्यामध्ये नावाजलेला संघ आहे, खूप वर्षापासून आहे, रजिस्टर्ड संघ आहे. ही टुर्नामेंट मारलं तर तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, कारण की ही टुर्नामेंट सगळ्यांचं स्वप्न आहे चॅम्पियन बनण्याचं. हो हो, सर्वांचाच आहे, टीमचं पण आहे आणि गावकऱ्यांचं पण आहे की चांगली टुर्नामेंट आहे, फायनल मारलीच पाहिजे. बेस्ट ऑफ लक मतलब कॅप्टन्स, बेस्ट ऑफ लक. थोडे रूल्स आपण लगेच जाणून घ्या. बघा, टॉस इकडे झालेला आहे, टॉस विन झालं तर म्हणजेच भूमिपुत्र दांडेपाडा संघाने प्रतिसाद स्वीकार केला, क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलं आहे जय जोगनादेव आगवण मामिका स्टार या संघाला. थोड्या क्षणामध्ये इन ॲक्शन आहे, परंतु आमचे पाहुणे सुद्धा आहेत. विनंती करेल सगळ्यांना, आपण आमच्या मुख्य बॅट्समॅन विराजमान व्हायचा है. आप सभी लोग हमारे मंच पर आकर विराजमान रहिए. थोड़े क्षण में टूर्नामेंट की शुरुआत करेंगे, परंतु थोड्या क्षणामध्ये आपण सामन्याला सुरुवात करा. एका बाजूला जर पाहिले तर भूमिपुत्र दांडेपाडा, त्यांनी सांगितलं मागील 3-4 वर्ष आम्ही ग्रामीणमध्ये खेळा, परंतु मागचा वर्ष ओपनमध्ये खेळून त्यांना खूप चांगलं एन्जॉय केलं, क्रिकेट खेळण्यामध्ये मजा आली. या वर्षी सुद्धा ग्रामीणमध्ये न खेळता ओपनमध्ये एंट्री केली आहे. आणि एका बाजूला जय जोगनादेव आगवण, ज्यांनी मागील 2 वर्षामध्ये पूर्णपणे धुमाकूळ घातला पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनमध्ये. कारण की जेव्हा जेव्हा आगवण संघ कुठल्याही स्पर्धेमध्ये येतो, आगवणकर पूर्णपणे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मैदानाच्या आतमध्ये येतात. आणि जर पाहिलं गेलं तर त्यांचं स्वप्नसुद्धा पॅराडाईज क्रिकेट क्लब, पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप चॅम्पियन बनण्याचा. तर पहिला सामना कोण जिंकेल, कोण या स्पर्धेत बनून राहील, थोड्या क्षणामध्ये आपण येऊया विश नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह पाहण्यासाठी. पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप 2026 सामना सुरुवात होईल. आपल्यावर जोडले जातील मायक्रोफोन पहिल्या सामन्यासाठी दीपेश गंडे. ऐकत राहा, पाहत राहा पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप. धन्यवाद.
25 वर्ष परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दर्जेदार आयोजन तथा नियोजन करण्यात आलेलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, पद्धतशीर व्यवस्थापन, उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय स्वरूपामध्ये. अगदी काही क्षणांमध्ये ह्या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये. एका बाजूने जय जोगण्यदेव वामिका स्टार आगवण टीम भरपूर फॉर्ममध्ये आताच परिपूर्ण झालेला मार्च महिन्यामध्ये आपण अल्लाळी चषक पाहिला आणि त्या स्पर्धेचे महान टीम विजेते ठरले होते. खतरनाक फॉर्ममध्ये असलेला संघ जगदीश माच्छी, विकास माच्छी अँड कंपनी इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये भूमिपुत्र दांडीपाडा याच बोईसर प्रभागातील संघ आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे भूमिपुत्र दांडीपाडा टीमने आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलेला आहे जय जोगण्यदेव वामिका स्टार आगवण या टीमला. वाय कट्ट्यापर्यंत ज्या स्पर्धेचा, ज्या संघाचा बोलबाला राहिला असा संघ आपण पाहणार आहोत व्हेरी फर्स्ट मॅचमध्ये. करूयात पहिल्या रचनेची सुरुवात. शेषाच्या हाती धरतीच्या गती ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती. अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी धन्य अशी भारतीय संस्कृती. प्रथम पूजूया महागणपती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती आदी आणि अंत गणरायाला वंदन. स्वरांची देवता श्री सरस्वती मातेला वंदन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे निर्मणी, दीनदलितांचे गोरगरिबांचे कैवारी युगपुरुष, भारतरत्न बोधिसत्व प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन. भारतमातेला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्या असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व देशभक्तांना वंदन. ज्या बळीराजामुळे तुम्हा सर्वांना 2 वेळचं अन्न मिळते त्या बळीराजाला वंदन. आणि ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा सर्वांचं रक्त सळसळतं असे थोर राजे कुलवाडी भूषण शककर्ते, सर्वजण प्रतिपालक, भूमिपुत्र, रणधुरंधर, परमप्रतापी, दिग्विजयी, महामानव, क्षत्रिय कुलावतंस, श्रीमंत योगी, राजाधिराज, योगीराज, पराक्रमी, प्रेरणादायी, स्वच्छ राजकारणी, जिद्दी, मुत्सद्दी, निर्भीड, शूरवीर, प्रगल्भ बुद्धिमान, चारित्र्य संपन्न, प्रजावत्सल, न्यायप्रिय, जगविख्यात, प्रयत्नवादी, विज्ञाननिष्ठ, निर्व्यसनी, शक्तिपीठ, ज्ञानपीठ, प्रेमळ, बहुभाषिक, संभाषण चतुर, समताधिष्ठ. चलिए चला आपण सामना सुरू करतोय लगेचच. भूमिपुत्र चला आपण फिल्डिंग लगेच सजवून घ्या. बघा एक खेळाडू इम्पॅक्ट नसणार आहे. एक खेळाडू तुम्ही कधी इम्पॅक्ट करू शकता, एकच खेळाडू. परंतु डगआउटमध्ये फक्त 9 खेळाडू आणि एक इम्पॅक्ट खेळाडू, बाकी कोणी नाही प्लीज. ही आपण ग्रुपच सुद्धा मॅसेज टाकलेला आहे, ते कंपल्सरी आहे, ही लक्षात घ्या. कोणीही बसायचं नाहीये, एक्स्ट्रा कोणी नसणार आहे, फक्त 10 खेळाडू हे पण लक्षात घ्या. आणि बघा जे तुम्हाला रिव्ह्यू दिले गेले DRS 10 सेकंदाच्या आत तुम्हाला ते रिव्ह्यू घ्यायचा आहे. परंतु हे आपण लक्षात घ्या, बॅटर 2 बॅटर त्यांनीच रिव्ह्यू घ्यायचा. डगआउट मध्ये कोणी सुद्धा अनाउन्स केला तर रिव्ह्यू आपण देणार नाही आहोत. 10 सेकंद तुम्हाला कालावधी असणार आहे. तसंच इम्पॅक्टचा रूल आहे, एक खेळाडू इम्पॅक्ट करू शकता आणि 5 षटकांचे सामने, परंतु 4 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं आहे. 15 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण झाले नाही तर तुम्हाला 1 धावांची पेनल्टी असणार आहे, हे पण लक्षात घ्यायची फिल्डिंग करणारा संघ. चला महेश जोडी आणि एक नियम आहे स्पर्धेमध्ये तुम्हाला आता दीपेश सर, हे नियम कंपल्सरी. कुठलाही संघ मैदान फिल्डिंग मध्ये जाईल तर लाईनअप मध्ये मैदान जाईल. लाईनअप मध्ये फिल्डिंग मध्ये जायचं, कोणीही गुच्छामध्ये जायचं नाहीये, हे लक्षात. लाईनअप मध्ये यस लाईनअप मध्ये जायचं. महेश जोडी लक्षात घ्या, पूर्णपणे लाईन घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि मॅच संपल्यावर लाईनीतून मैदान बाहेर जायचं आहे. 10वा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं अनिवार्य असणार आहे. सामना संपल्यावर हस्त आंदोलन करणं गरजेचं आहे. दोन्ही संघांनी आपण लक्षात घ्या, सामना कोणी हवं जिंको हस्त आंदोलन करणं गरजेचं असणार आहे, हे लक्षात घ्या. सामन्याला सुरुवात होईल. आपण ओल्या पद्धतीच्या कॉम्बॉक्स मध्ये दीपेशजी कंडे यांचा आवाज आपण ऐकणार. धन्यवाद. रूल्स अँड रेग्युलेशन सर्वांसाठी समान असणार आहेत आणि पहिली 4 षटके हाताळण्याकरिता केवळ 15 मिनिटे तुम्हाला दिली जातील, अदरवाईज पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. टायमर ऑन केला जाईल जेव्हा पहिल्या सत्राला सुरुवात होईल. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप